श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम शांति शांति शांति। आपला प्रवचनाचा विषय आहे बालसंस्कार। आपण मूल ज्यावेळेस किशोरावस्थेमध्ये म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या वय असतं त्यावेळेस त्या किशोरावस्थेमध्ये त्या बालकावरती कशा प्रकारे संस्कार होतात, ते बाळ कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करतं आणि कोणाकोणाचा प्रभाव त्या बालकावरती होत असतो हे आपण पाहत आहोत। आता अन्न हे फार महत्त्वाचं आहे। आपल्याला पालनपोषण करतं, आपल्याला शक्ती देतं, बल देतं। याचं महत्त्व आपण लहान मुलाला समजावून सांगावं की अन्नामुळेच आपण जिवंत राहू शकतो। जर आपण अन्न नाही ग्रहण केलं, पाणी नाही पिलं तर काय होतं की आपण मरून जाऊ शकतो। म्हणून अन्न आणि पाणी हे फार महत्त्वाचं आहे जगण्यासाठी। याची किंमत सर्वांनी ओळखायला पाहिजे आणि लहान बालकाला ते समजावून सांगायला पाहिजे। अन्नाचं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे। आता आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपण पण पाहायला पाहिजे की आपण ताटात जे आहे अन्न आहे ते पूर्ण आपण खायला पाहिजे। मग हे लहान मूल पाहतं आणि ते लहान मूल पण तशा प्रकारे अनुकरण करतं आणि अन्न वाया जाऊ देत नाही। अन्नाचं महत्त्व पटवून देताना हे सांगावं की हे अन्न कसं आलं, हे आपण चपाती खातो, भाजी खातो, ही कशी आली। कोणीतरी शेतकऱ्याने ते पिकवलं। आता आपण चपातीचं उदाहरण घेऊ किंवा पोळीचं उदाहरण घेऊ। हे गहू कुठून आले? शेतकऱ्यांनी पिकवलं। शेतकऱ्यांनी पिकवल्यानंतर काय होतं, तो बाजारात विकतो। बाजारात विकल्यानंतर ते आपल्या मॉलमध्ये येतं। मॉलमधून वडील किंवा आजोबा ते गहू घेऊन येतात। मग गिरणीवर ते दळण केलं जातं, त्याचं पीठ बनवतो। पीठ बनवल्यानंतर मग मम्मा किंवा आजी तिची पोळी बनवते। पोळी बनवल्यानंतर मग आपण ती पोळी ग्रहण करतो। म्हणजे इतक्या लोकांचं सहकार्य लागलेलं आहे ते पोळी बनण्यामध्ये। तसंच भाजीचं पण आहे। तर हे जर आपण खाल्लो नाही तर हा अपमान आहे, हा सर्वाचा अपमान आहे। मम्मी आजीपासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वाचा अपमान होतो। अन्नाचा तर होतोच होतो। अशा प्रकारचं आपण समजावायला पाहिजे। अन्न हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। कित्येक गोरगरीब असतात, त्यांना अन्न मिळत नाही। त्यांना एक वेळेससुद्धा अन्न भेटत नाही, अशी परिस्थिती आहे। मग आपण वाया जाऊ देऊ नये, अशा प्रकारचे त्यांना समजावून सांगावं। हिच्यामध्ये एक मला आठवतं की आम्ही एका मित्राकडे गेलो होतो। मग तिथे दुसरे काही मित्र जमले होते। मित्राच्या गेलो होतो तिथं दुसरे पण मित्र आले होते। तिथे एक मित्राची मुलगी म्हणजे त्यांचं कुटुंब आलं होतं। मित्र, त्याची बायको, तिची मुलगी, आम्ही सर्वत्र एकत्र जेवण करत होतो। मग जेवण करत असताना त्या मुलीचं एक वैशिष्ट्य, ती आपल्या ताटातलं पूर्ण अन्न ग्रहण करायची। म्हणजे ताट आहे पुसून खायची, असं आपण मोठ्या भाषेत म्हणू शकतो की अन्न हे पूर्ण ग्रहण करायची, ताटामध्ये काही उष्ट ठेवायची नाही। हे आम्ही पाहत होतो आणि आमचे नातू आणि नात पण पाहत होते। म्हणजे ती जी मुलगी आहे ती जी कशाप्रकारे जेवण करते हे आमचे नात आणि नातू पण पाहत होते। त्यांना पण आश्चर्य वाटलं। मग त्यांना समजावून सांगितलं, बघ म्हणे ही ताई कशा प्रकारे जेवण करते। एकसुद्धा
म्हणजे अन्नाचा कण वाया जाऊ देत नाही, ती सर्व ग्रहण करते. अशा प्रकारे आपण पण करायला पाहिजे. अन्नाचा कण आणि वेळेचा क्षण हा फार महत्त्वाचा असतात. अन्न वाया जाऊ देणे, तशा प्रकारे वेळ पण वाया जाऊ नये. वेळ पण कशामध्ये सुद्धा अवघी वाया जाऊ देऊ नये, त्याचं कारणी लावावं. आता वेळ तुम्हाला एवढ्या लहान वयात समजणार नाही, पुढे ज्यावेळेस मोठे व्हाल त्यावेळेस वेळेचं महत्त्व समजेल. परंतु आता पहा, सध्या तरी एवढं लक्षात ठेवा की हे अन्न किती महत्त्वाचं आहे. अन्नावरती सगळं जग पोषलं जातं. अन्नावरती सर्व पशु पक्षी म्हणा, आपण म्हणा, जीवजंतू सर्व हे अन्नावरती पोषतात. जर अन्नच नाही भेटलं तर मरून जातील. म्हणून अन्न फार महत्त्वाचं आहे. अन्नालाच ब्रह्म मानलेलं आहे, म्हणजे अन्नालाच देव मानलेलं आहे. ब्रह्म म्हणजे देव, परमात्मा. हे अन्न हे परमात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे. म्हणून अन्नाला वाया जाऊ देऊ नये. अशा प्रकारचे त्या लहान मुलावरती संस्कार करावेत, लहान मुलाला पटवून द्यावे. आणि जर आपण अन्न नाही खाल्लं आपल्या ताटातील तर मम्मी, आजी याच्यापासून ते शेतकऱ्यापर्यंत सर्वांचा अपमान होतो. तर अशा प्रकारे हळूहळू अन्नाचं महत्त्व त्यांना समजून सांगावं, पाण्याचं महत्त्व सांगावं. पाणी कसं येतं आपणाला, पाणी कुठून येतं? तळ्यातून येतं, नदीतून येतं. मग कोणीतरी ते मोटारीने, पंपाने ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. म्हणजे एवढे मध्ये एफर्ट लागतात, प्रयत्न असतात. मग हे वाया जाऊ देऊ नये. पाण्यावरती सर्व झाडे, शेती ही अवलंबून आहे. पाणी वाया जाऊ देऊ नये अशा प्रकारचं समजावून सांगावं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, संस्कार हे फार महत्त्वाचे आहेत. लहान मुलाला लहान वयामध्ये जर संस्कार शिकवला तर ते पुढे आपणाला फायद्याचे होतात. पुढे मूल तशा प्रकारे वागायला चालू करतं. आपले संस्कार, सनातन धर्माचे संस्कार शिकवावे. म्हणजे देवाची पूजा करणे किंवा देवाला नमस्कार करणे. पूजा तर लहान वयामध्ये करणार नाहीत, परंतु कमीत कमी आईनं किंवा आजीनं जे पूजा केलेली असते देवाची, त्याला नमस्कार तर करावा. शाळेला जाण्याच्या अगोदर देवाला नमस्कार करावा. शुभम करोति कल्याणम म्हणावं, त्यांना शिकवावं. किंवा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमी धियो यो न प्रचोदयात् हा मंत्र शिकवावा. आपली संस्कृती, रामरक्षा स्तोत्र शिकवावे. अशा प्रकारचे छोटे छोटे स्तोत्र आहेत, ते लहान मुलाला शिकवावेत. शाळेत जाण्याच्या अगोदर नमस्कार करायला शिकवावा देवांना. आता होतं आहे काय, आपणच जबाबदार आहोत. मुलाला इंग्रजी मीडियममध्ये घालतो, आपण इंग्रजी शाळेत घालतो. आणि लहान मूल ज्यावेळेस म्हणतं भावा प्लॅक्षी ह्या येऊन असं म्हणल्यानंतर आपण टाळ्या वाजवतो. म्हणजे काय की दुसरी संस्कृती, ठीक आहे, दुसरी संस्कृती ती पण चांगली आहे, त्याचं पण अनुकरण करावं. असं नाही की त्याचं अनुकरण करू नये. चांगल्या गोष्टी दुसऱ्या संस्कृतीमध्ये आहेत त्या आपण अवश्य शिकाव्यात. परंतु आपली संस्कृती सोडून भावा प्लॅक्षी म्हटल्यानंतर आपण टाळ्या वाजवतो, त्याला प्रोत्साहन देतो. परंतु शुभम करोति किंवा ओम भूर्भुवः स्वः हे आपण शिकवत नाही. लहान मुलाला काय माहीत की कोणते मंत्र म्हणावेत, कोण नाहीत. पालकच जबाबदार असतात. संस्कार घडवण्यासाठी मुख्य जबाबदारी पालकाची असते. कशा प्रकारे लहान मुलावरती संस्कार घडवावेत, आपल्या सनातन धर्माचे संस्कार कसे असतात हे शिकवावे. तुम्ही ज्यावेळेस जर हे संस्कार किंवा सनातन धर्माचे संस्कार तुम्ही जर तशा प्रकारे वागत नसाल तर मुलावरती काय संस्कार शिकवणार. तर पहिला प्रथम आईवडिलांनी आपण स्वतः करावं. स्वतः शुभम करोति म्हणावे, लहान मुलाला बरोबर घेऊन म्हणावं. त्यांना मंत्र ओम भूर्भुवः मंत्र शिकवावा. म्हणजे लहान मुलं हे शिकतात. याचा अर्थ मी काय सांगतो बघा की दुसरी संस्कृत्या ज्या आहेत त्या पण चांगल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या घ्याव्यात. परंतु आपली संस्कृती सोडू नये. आपली संस्कृती ही त्याचा संस्कार, आपल्या संस्कृतीचे जे संस्कार आहेत लहान मुलावरती करायलाच पाहिजेत. आता काय होतं पहा, खेडेगावामध्ये हे एक प्रकारचं फॅड आलेलं आहे.
की इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घातलं की मुलं हुशार होतात, असा एक प्रकारची मानसिकता निर्माण झालेली आहे. मग तिथं काय करतात की मुलांना इंग्रजी मीडियमच्या स्कूलमध्ये पाठवतात. गावामध्ये नसते शाळा, ती कुठेतरी दूर दुसऱ्या मोठ्या गावामध्ये शाळा असते. मग त्यांची बस येते किंवा जीप येते आणि त्या मुलाला घेऊन जाते. त्या मुलाचे एक ड्रेस असतात. त्या आईबापाला फार कौतुक वाटतं की माझा मुलगा फार शिकत आहे. त्या आईवडिलाला पण इंग्रजी येत नाही आणि ज्या शाळेमध्ये खेडेगावातल्या इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे, त्यांना शिक्षकांनासुद्धा चांगल्या प्रकारे इंग्लिश येत नाही. मग काय, ते मुलं काय शिकतील? ना धड इंग्रजी शिकतात, ना धड मराठी. आपण म्हणतो ना घर का ना घाट का, तशी अवस्था त्या मुलाची होते. पण बाह्य रूप पाहून त्या मुलाने चांगल्या प्रकारचा ड्रेस घातला, बूट घातला, टाय बांधलं, तर यांना फार कौतुक वाटतं, कुणाला आईवडिलांना. परंतु मुलगा काय शिकतो ते माहीत नाही. आईवडिलालाच येत नाही, आईवडिलालाच इंग्रजी येत नाही आणि तिथले शिक्षक जे खेडेगावातले जे आहेत त्यांना पण नीट इंग्रजी येत नाही. म्हणजे तो मुलगा ना मराठी शिकतो, मातृभाषा शिकतो, ना इंग्रजी शिकतो. केव्हा हे अनुभवानं सिद्ध झालेलं आहे की लहान मूल जर आपल्या मातृभाषेमध्ये शिकलं तर ते लवकर ज्ञान ग्रहण करतात. इंग्रजी भाषा नंतर शिकावी, अवश्य शिकावी. 7वी 8वी नंतर जर इंग्रजी भाषा शिकू लागलं तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु लहान वयामध्ये 4थीपर्यंत कमीत कमी किंवा 7वीपर्यंत की आपण मराठी भाषेमध्ये शिकलं पाहिजे. तिच्यानंतर आहेच ना, कॉलेजमध्ये इंग्रजी आहेच, इंग्रजीमध्ये मनुष्य शिकतोच. तर या गोष्टीचा अवश्य विचार करा की जर काही परिस्थितीमुळं तुम्हाला जर पर्याय नाही, तुम्ही जर तुमची नोकरी अशा प्रकारची आहे की राज्यामध्ये बदली होते, मग नुसतं मराठी मीडियम घेऊन चालणार नाही. कारण समजा तामिळनाडूमध्ये बदली झाली, तिथं मराठी मीडियम कसं शिकवणार? तर अशा वेळेस इंग्रजी मीडियम जनरल घेतलं तर चांगलं आहे. आणि जे अशा प्रकारचे जे बदली होणारे जे पालक असतात त्यांना इंग्रजी येतं, म्हणून मग मुलं इंग्रजी शिकतात आणि मातृभाषा पण शिकवत जायचं. जरी इंग्रजी मीडियममध्ये असले तर आपण मातृभाषा मराठी भाषा ही शिकवावीच. त्याच्यामुळं मुलं कोणतंही ज्ञान आहे लवकर ग्रहण करतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं दुसऱ्यांनी अनुकरण केलं, दुसरे तसे वागतात म्हणून आपण अनुकरण करायला जाऊ नये. दुसरे वागू लागले म्हणून आपण अनुकरण करू नये. आपली पात्रता आहे का? आपण शिकलेले आहोत का? आपल्याला इंग्रजी येतं का? आपण त्याचे पुस्तक वाचू शकतो का? त्यांना काही समजावू शकतो का? त्याने जर काही प्रश्न विचारले इंग्रजीतून आपण सांगू शकतो का? याचा विचार करावा. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की खेडेगावामध्ये हे एक प्रकारचं फॅड झालेलं आहे. मग होतं काय, ते मूल जास्तीत जास्त 7वी किंवा 10वीपर्यंत शिकतं, कसं तरी करून शिकतं, मग पुढे कॉलेजला जात नाही. ही वाईट परिस्थिती आहे, याचा विचार करावा. पर्टिक्युलर खेडेगावामध्ये जे राहतात त्यांनी विचार करावा की आपली जे शाळा आहे ती चांगल्या प्रकारची आहे का नाही, तिथले शिक्षक बरोबर आहेत का नाही. इंग्रजी शिकायला काही हरकत नाही, परंतु आपलं मराठीचं पण ज्ञान असावं, मराठी पण शिकवावी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, स्वच्छता. अगोदर सांगितलं स्वच्छ राहणं, टापटीप राहणं. स्वच्छत राहिल्यानंतर मन प्रसन्न राहतं, हे लहानपणापासून शिकवावं. आपल्या सनातन धर्मामध्ये पहा की दान देण्यासाठी म्हणजे दानाला फार महत्त्व आहे, मदत करण्याला फार महत्त्व सनातन धर्म सांगत असतात. तर लहान मुलाला मदत करायला शिकवायला, गोरगरिबांना मदत करायला. मग काय होतं, आपण मंदिरात गेलो, मुलांना जेव्हा आपण मंदिरात जातो त्यावेळेस आपण मुलांना बरोबर घेऊन जाऊ. मग मंदिरात जात असताना आपण काय करायचं, तिथे एक पेटी असते, दानपेटी. त्या दानपेटीमध्ये आपण स्वतः पैसे टाकून लहान मुलाच्या हातात द्यावेत आणि म्हणावं की तू टाक दानपेटीमध्ये. मग त्यांना एक सवय लागते की दान देण्याची सवय लागते. मग तिथं बाहेर गोरगरीब
बसलेले असतात. त्यांना लहान मुलाला आपण पैसे द्यावे आणि त्यांना म्हणावं की तो त्या गरिबांना दे. मग हे काय होतं एक प्रकारचं की एक देण्याची प्रवृत्ती, मदत करण्याची प्रवृत्ती ही जागृत होते लहान मुलामध्ये. दान द्यावं, गोरगरिबांना मदत करावं, ही देण्याची सवय लागते. दानाचं महत्त्व पटवं. जेव्हा निसर्गाचा एक नियम आहे की आपण जे दुसऱ्याला देतो, दुसऱ्याला मदत करतो, ते कित्येक पटीने आपल्याला वापस मिळतं. कुणातरी रूपाने ते आपल्याला मिळत असतं. मग हे ज्यावेळेस मी माझ्या नातवाला सांगितलं की बाबा आपण दान करावं, मदत करावं, दुसरे पण आपणाला मदत करतात. तो म्हणाला की कशा प्रकारे मदत करतात? आपण जर एकाला दान दिलं किंवा मदत केली ते आपल्याला कसं मदत करतात? असा माझ्या नातवाने मला प्रश्न विचारला. मी त्यांना सांगितलं जरुरी नाही की तोच मनुष्य आपल्याला मदत करेल, बाकीचे पण कोणी करू शकतात. मी माझा अनुभव सांगतो म्हणलं की माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी एक वेळेस गावी गेलो होतो. आता तुला माहीत आहे मी एकटा ज्यावेळेस गावी जातो त्यावेळेस ट्रॅव्हल्सनं जातो, आपली कार घेऊन जात नाही. आजी बरोबर असली तर आम्ही दोघं कारनं जातो, बरोबर हो. मग मी एकटा गेलो होतो, ट्रॅव्हल्सने गेलो. काही दिवस गावी राहिल्यानंतर मग एक दिवशी आता येण्याचा प्रोग्राम बनवला. मग एका मित्राबरोबर गप्पा गोष्टी करत होतो. मग तो मित्र म्हणाला केव्हा जाणार साहेब? म्हणजे ह्या दिवशी जाणार आहे. असं का म्हणे? मग त्याने काय केला माझ्या एक मित्राने की दुसऱ्या एकाला फोन लावला, तिच्या एका मित्राला फोन लावला की तू केव्हा चाललास पुण्याला? तो म्हणे की मी असं ह्या दिवशी जातो. मग तो माझा मित्र काय म्हणा, अरे थांब म्हणे, असं कर म्हणे की माधवसाहेब पण आहेत, ते पुण्याला जात आहेत, तुझ्या गाडीमध्ये जागा आहे का म्हणे? हो म्हणे आम्ही दोघंच आहोत, जागा आहे, माधवसाहेबाला पण यायचं असं तर येऊ द्या. मग ठरलं. मग ज्या दिवशी मी जायचं होतो त्या दिवशीच माझ्या मित्राचा मित्र, तोही माझा मित्र होता, परंतु मला माहीत नव्हतं की तो चाललेला आहे म्हणून. मग आम्ही तिघंजण, तो मित्र, त्याची बायको आणि मी, तिच्या गाडीमधून आम्ही पुण्याला आलो. आता इथे काय झालं बघ, जर मी ट्रॅव्हल्सनं आला असतो तर मला 500, 700 किंवा 800 एवढे रुपये लागले असते. आता ते झालं काय, माझ्या मित्राने मदत केली, मी तिच्या कारमध्ये आलो, माझे एवढे पैसे वाचले. हे अशा प्रकारची मदत होत असते की जर तुम्ही कुणाला मदत केला किंवा काही केला तर तुम्हाला मदत कशी निसर्ग देतं किंवा परमात्मा कशा प्रकारे मदत करतो. परमात्मा तर स्वतः येऊन तुम्हाला काही पैसे देत नाही किंवा तुम्हाला मदत करत नाही, तो कुणाच्या तरी माध्यमातून मदत करतो. तो हे उदाहरण मी माझ्या नातवाला सांगितलं की अशा प्रकारची मदत होत असते. माझे एवढे पैसे वाचले पुण्याला यायचे, ट्रॅव्हल्सला नाही तर 700-800 रुपये द्यावं लागलं असतं. अशा प्रकारचे मदत होत असते. निसर्ग म्हणा किंवा परमात्मा म्हणा कुणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला मदत करतो. म्हणून गोरगरिबांना मदत करावी, अडल्या नडल्याला मदत करावी, असं मी लहान मुलाला म्हणजे माझ्या नातीला सांगत असतो. आताची ह्या काळातील एक मोठी समस्या बनत चाललेली आहे, तिच्यावर थोडं चिंतन करू आपण. की अगोदर कसं होतं, एकत्र कुटुंब होतात, 2-4 भाऊ असायचे. मग त्या 2-4 भाऊ एकत्र राहायचे, त्याचे मुली, असा एक 15-16 मुलांचा कुटुंब राहायचं आणि ते एकत्र राहत होते. परंतु आता काय झालं आहे, काही कारणामुळे बरेच जण दुसऱ्या गावी चालले, नोकरीसाठी म्हणा आणि कशासाठी म्हणा, आणि कुटुंब लहान होत चालले. आजी आजोबा पण राहत नाहीत. मग होतं काय की आम्ही दोघं आणि आमचे दोघं म्हणजे 2 मुलं. अगोदर 2 मुलं होते, अगोदर नवरा बायको आणि 2 मुलं असं कुटुंब होतं. आता काय झालं, आता परिस्थिती आणखी हे झाली. ते काय, आताचे
विचारधारणा काय की आम्ही दोघं आणि आमचं एकच मूल, अशा प्रकारची नवीन विचारधारणा येत आहे. न्यूक्लिअर फॅमिली बनत आहे, छोटं कुटुंब बनत आहे. हे छोटं कुटुंब फार 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 लहान मुलासाठी तरी, लहान मुलाच्या प्रगतीसाठी, लहान मुलाच्या प्रगतीसाठी फार वाईट आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. होतं काय पहा, नवरा बायको आणि एक लहान हे तिघाचे फॅमिली, मग मूल ये. समजा त्यामध्ये जर स्त्री पण नोकरी करू लागली, मग काय परिस्थिती? मुलगा लहान मूल एकटं राहतं, मग ते कुणाच्या तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे कामवालीकडे किंवा डे केअर सेंटरकडे. त्याचे आपण दुष्परिणाम पाहिलेलेच आहे. आणखीन काय होतं, मूल एक लहान असल्यामुळं त्याचे फाजील लाड होतात. फाजील म्हणतो आपण त्याला, म्हणजे जरूरत नसलेले लाड आपण करतो. हे आईवडील कष्टानं मोठे झालेले असतात. त्यांनी लहानपणी गरिबी पाहिलेली असते आणि त्यांना काय वाटतं, साहजिक आहे, त्यांना वाटतं की मला लहानपणामध्ये या गोष्टी मिळाल्या नाही, मग माझा मुलगा किंवा माझी मुलगी याच्यापासून वंचित राहू नये, अशा प्रकारचं त्यांची भावना असते. आणि त्या प्रेमापोटी त्या एका मुलाचे लाड इतके किंवा मुलीचे लाड फार करतात. काही गोष्ट मागितली की लगेच आणून देणे, मागितल्या आणून देणे. मग ह्यानं होतं काय की मुलाला एक सवय लागते, लहान मुलाला सवय लागते की मी मागितलं की लगेच मला मिळतं. त्याच्या मनावरती परिणाम होतो. तो विचार करतो की मी हे मागितले की मला मिळणार नक्की. हा धोका आहे पहा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या काळामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये हे लहान मूल कशा प्रकारचं त्याची प्रवृत्ती बनते, कशा प्रकारची त्याला सवय लागते, हा धोका आहे. तर होतं काय की मुलाला नकार म्हणजे नाही ही सवयच होत नाही, की कोणतीही गोष्ट मागितली की लगेच मिळते, ही तिला सवय लागते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की नो हा शब्द त्याला माहीतच नसतो. मग प्रवृत्ती काय होते, हट्टी बनतो, तो आत्मकेंद्रित होतो आणि मला मागेल ते मिळतं ही प्रवृत्ती बनत जाते. ही फार वाईट गोष्ट आहे. जरी तुमची ऐपत असली, जरी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असली, तर माझं तर स्पष्ट मत आहे की एक मूल असो किंवा 2-3 मुलं असले तरीसुद्धा मागितल्या लहान मुलाला देऊ नये. जरी ती आवश्यक गोष्ट असली की थोडी थांबवून द्यावी. जरुरी नाही की आत्ताच्या आत्ताच द्यावी, आज नाही तर उद्या द्यावी, परवा द्यावी. परंतु आता मागितलं तर आज देऊ नये, आत्ता देऊ नये. हिच्यामुळं एक प्रकारचं लहान मुलावरती वाईट सवय लागते, हट्टी बनतात. आणि एक वेळेस त्याला समजू लागलं की मिळत आहे, मग ते जास्त आणखी हट्ट करतात. मग त्याचं पेशन्स कमी होतं, सहनशीलता जी असते ना ती सहनशीलता कमी होते. नकार माहीत नसतो. समजा काही कारणामुळे समजा ती गोष्ट नाही मिळाली, मग काय होतं की चिडचिड होते, आदळआपट करतात, राग करतात, अपमान सहन होत नाही. त्या मुलाला अपमान सहन होत नाही मिळालं तर आदळआपट, राग चिडचिड ह्या गोष्टी होतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे की लहान मुलाला जरी ते आवश्यक असलं तर लगेच देऊ नये. हळूहळू ही सवय लावावी. नाची सवय राहावा मुलांना, अपयशाची सवय राहावं. प्रत्येक वेळेस यश मिळत गेलं की मग तो मुलाला चांगलं नाही आहे. कारण संसारामध्ये ज्यावेळेस तो संसारामध्ये जाईल, बाहेर जाईल, प्रत्येक गोष्ट मिळणार नाही. मग त्यावेळेस काय होईल, अपमान झाला, गोष्ट नाही मिळाली, मग काय, कुणाचं वाईट होणार, त्या मुलाचंच वाईट होणार.
पुढे होणार. म्हणून लहान मुलाला अपमान सहन करण्याची, फेल्युअर म्हणतो आपण, ते सहन करण्याची सवय लावावी. आता पहा, शाळेमध्ये एक पाहण्यात आलेलं आहे की शाळेमध्ये काय, जर मुलगा सतत चांगल्या मार्काने पास होत असेल आणि फर्स्ट क्लास येत असेल, त्याला फेल्युअर माहीत नाही, तर तो होतं काय, तो आत्मकेंद्रित होतो. त्याला काय वाटतं, माझ्यासारखा हुशार कोण नाही. मग काय होतं, ज्यावेळेस तो कॉलेजला जातो आणि कॉलेजला थोडे जरी मार्क मिळाले तर तो डिस्टर्ब होतो, विचलित होतो, कारण त्याला कमी मार्क मिळाल्याची सवय नसते. कमी मार्क मिळाल्याची सवय नसते. हे एक पाहण्यात आलेलं आहे की बॅक बेंचर्स होते बघा, जे जास्त हुशार नसतात ते मागच्या बाकावरती बसतात. तर असा अनुभव आहे, हे बॅक बेंचर्स आयुष्यामध्ये फार सक्सेसफुल होतात. का, तर त्यांना फेल्युअर माहीत असतं, त्यांना अपमान माहीत असतं, त्यांना काही गोष्टी मिळत नाहीत, त्या सहन कराव्या लागतात. मला सांगायचा उद्देश काय, की प्रत्येक गोष्ट मिळत गेली, सक्सेस मिळत गेलं की मुलगा पंगू होतो. त्याला अपमानाची सवय राहावं, पराभवाची सवय राहावं. म्हणजे जीवनामध्ये, वास्तविक जीवनामध्ये जर काही फेल्युअर झालं किंवा अपमान झाला, ते सहन करण्याची शक्ती त्यात राहावी. तर हे जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये हे होत नाही. मग मुलाला काय वाटतं, मीच श्रेष्ठ, मीच हुशार, माझ्यासारखं कोणीच नाही. मग ते आत्मकेंद्रित होतात, दुसऱ्याला तुच्छ मानतात. आता वर्गामध्ये जो हुशार मुलगा असतो तो काय समजतो की मी मॉनिटर, म्हणजे दुसऱ्याला तुच्छ मानतो. ही प्रवृत्ती येऊ देऊ नये. इथे एक ग्रीक कथा मला आठवते. एक ग्रीक कथा आहे. नार्सिसस म्हणून एक फार सुंदर मुलगा होता. ग्रीक राज्यामध्ये नार्सिसस म्हणून एक फार सुंदर मुलगा होता. तो इतका सुंदर होता की तिची तुलना पूर्ण ग्रीक राज्यामध्ये कोणीच करू शकत नव्हतं. इतका सुंदर होता. मग बरेच मुली तिच्यावरती प्रेम करायच्या, परंतु तो सर्व मुलींना तुच्छ मानायचा, हिनवायचा. त्याला अहंभाव आला होता, मी सर्वात सुंदर, मी सर्वश्रेष्ठ, माझ्यासारखा कोणीच नाही. म्हणून दुसऱ्या ज्या मुली आहेत तिच्यावरती प्रेम करत होत्या त्यांना तुच्छ मानायचा, हिनवायचा, असा त्याला गर्व आला होता. मग एक वेळेस काय झालं की तो तळ्याच्या काठी गेला. त्याला तहान लागली म्हणून पाणी प्यायला तो खाली वाकला. पाहतो तर काय, त्याचं छाया म्हणजे त्याचे चित्र त्या पाण्यामध्ये दिसलं. त्याला वाटलं की माझ्यासारखा एवढा सुंदर मीच आहे, परंतु दुसरा पण एक सुंदर दिसतो, हा कोण आहे. त्याला माहीत नव्हतं की आतापर्यंत माझ्या एवढा कोणीच दुसरा सुंदर आहे. मग त्याने काय केलं, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मग पाण्यात हात घातल्यानंतर ते दृश्य गेलं. मग असं रोज करू लागला तो की तो कोण आहे, माझ्या एवढा सुंदर कोण आहे पाहायचा. ईर्ष्या निर्माण झाली की मी सर्वात सुंदर आहे या ग्रीक राज्यामध्ये, माझ्या एवढा सुंदर आणखीन कोण आहे. ईर्ष्या निर्माण झाली. मग तो पकडण्याचा प्रयत्न करायचा. मग पाणी हललं की ते दृश्य गेलं. मग एके दिवशी काय केलं की पकडावंच म्हणून त्याने पाण्यात उडी मारल्यानंतर त्याला पोहता येत नव्हतं, तो मरून गेला. की अशा प्रकारे हे जे त्याला नार्सिझम म्हणतात, आत्मकेंद्रित मनुष्याला, ते एक नार्सिझम प्रकारचा एक शब्द निर्माण झाला. नार्सिसिस्ट असं संबोधलं जाऊ लागलं की जे लहान मुलं किंवा जे मोठेसुद्धा जे आत्मकेंद्रित असतात, दुसऱ्याला तुच्छ मानतात, गर्विष्ठ असतात, अभिमानी असतात, अशांना नार्सिसिस्ट
किंवा नार्सिसिझम असं म्हणू लागले. दुसऱ्याबरोबर अशा मुलांचं पटत नाही. त्यांना मित्र कमी असतात. कारण तो सर्वांना हिणवत असतो. त्याला वाटतं की माझ्यासारखा कोण, मीच आहे. मग ही जी प्रवृत्ती आहे, ही आत्मकेंद्रित होण्याची प्रवृत्ती न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जर मुलगा एकटा असेल तर त्याच्यात येण्याची शक्यता असते. तर न्यूक्लिअर फॅमिलीतल्या आईवडिलांनी फार दक्ष असायला पाहिजे. ही नार्सिसिझम हे लहान मुलामध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी. धोका आहे. काय आईवडील तरी लहान मुलाच्या जन्माला जात नाहीत असं म्हणतात. तुम्ही ज्यावेळेस नसाल, आईवडील नसाल, त्या मुलाने काय करावं? मग तो एकलकोंडा होतो. त्याला बहीण नाही, भाऊ नाही. मग त्याने आपले दुःख कुणाबरोबर शेअर करावे? हा एक मोठा धोका आहे. हे एक भावनिक कसं आहे, मनुष्य हा भावनिक आहे. एकत्र राहणारा मनुष्य आहे. एकलकोंडा राहू शकत नाही. मग तो एकटाच असतो फॅमिलीमध्ये. त्याला भाऊ नसतो, बहीण नसते, एकटाच असतो. मग आपले शेअर, आपले दुःख, आपले सुख कुणाबरोबर शेअर करावं? तर याचा अवश्य विचार करावा प्रत्येकाने, की ही जी न्यूक्लिअर फॅमिली आहे हिच्यामधले धोके आपण ओळखावेत. आजी आजोबा असलं तर फार चांगली गोष्ट असते, चांगलं वळण लागतं. मी काय सांगतो बघा, हिच्यावरती न्यूक्लिअर फॅमिलीवाल्यांनी अवश्य विचार करावा. एकत्र कुटुंबाचे पुष्कळ फायदे आहेत. एकत्र कुटुंबामध्ये काय असतं की बरेच भावंडं असतात. ते एकूण एकाला बोलतात, आपलं दुःख सांगतात, काही गोष्टी एकूण एकामध्ये शेअर करतात. एक गोष्ट जर काही मिळाली, चॉकलेट समजा मिळालं, तर सर्वजण वाटून खातात. माझ्या नातवाने एक मला प्रश्न विचारला. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की एकत्र कुटुंबामध्ये एक तीळ 7 भावांनी खाल्ली होती, असं एक त्यांनी गोष्ट ऐकली होती. मग तो म्हणाला, बाबा हे एक तीळ 7 भावांनी कसं खाल्लं हो? हा प्रश्न पडला. छोटं तीळ एवढं लहान असतं. मग तो 7 भावांनी कसं पाहिलं? मग त्याला समजवण्याचा मी प्रयत्न केला. आता ही एक म्हण आहे, ही ॲक्च्युअल नाही आहे, परंतु ही एक भावना व्यक्त करण्याची एक प्रथा आहे की एक तीळ 7 भावांनी खाणे म्हणजे शेअर करणे. परंतु त्याला हे सांगितलं तर समजणार नाही, म्हणून मी दुसऱ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, तुला दुर्बीण आहे तुझ्याकडे? तू आकाशातील तारे पाहतोस ना? दुर्बीण आहे? हो आहे. म्हटलं, आमचं आहे ना, ते जवळ दिसतं आणि मोठं दिसतं. मग तशा प्रकारचं एक मायक्रोस्कोप असतं. म्हणजे आता तुला समजणार नाही, तू पुढे ज्यावेळेस कॉलेजमध्ये जाशील किंवा हायस्कूलला जाशील त्यावेळेस तुला समजेल. मायक्रोस्कोप असतं. हे असं मायक्रोस्कोप पाहायचं. तिथे पाहिल्यानंतर काय, एक छोटीशी वस्तू आहे ना, ती मोठी दिसते. मग त्याने काय केलं, त्या मायक्रोस्कोपच्या खाली ती तीळ ठेवली. तीळ मोठा झाल्यानंतर त्याचे 7 तुकडे केले. अशा प्रकारे आणि ते 7 भावांनी खाल्ले. अशा प्रकारे माझ्या नातवाला सांगितलं. त्याला सांगितलं असतं की ही एक कथा आहे, की त्यांना संदेश द्यायचा आहे की शेअरिंग करायचं. एखादी गोष्ट असली तर सर्वांनी मिळून खायचं, म्हणून ही म्हण पडलेली आहे. हे जर समजावायला गेलं तर तो समजणार नाही, म्हणून मी मायक्रोस्कोप आणि दुर्बिणीच्या उदाहरणातून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तर याचा अवश्य विचार करावा. आजकालच्या कुटुंबाने एकत्र न्यूक्लिअर फॅमिली जी आहे त्याचे किती धोके आहेत. लहान मूल फार एकलकोंडी बनतं. त्याला शेअरिंग करण्याचा किंवा अपमान सहन करण्याचं ताकद राहत नाही, कॅपॅसिटी राहत नाही. थोड्या गोष्टीमध्ये तो चिडचिड करतो. काही नाही मिळालं की चिडचिड होते. ह्याच्यावरती माझ्या मताप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती ही सर्वात महत्त्वाची. परंतु दुर्भाग्यवश काय झालं की एकत्र कुटुंब पद्धती राहत नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? अशा वेळेस माझं मत आहे की तुम्ही जे
लाईक माइंडेड फ्रेंड्स आहात. म्हणजे पहा, मी काय सांगतो, एकत्र कुटुंब पद्धती आता कमी होत चालली, ही वास्तविकता आहे, हे स्वीकारायला पाहिजे. मग काय करायचं की तुम्ही एकत्र म्हणजे एक विचाराचे जे मित्र असतात त्याचा ग्रुप बनवायचा. म्हणजे एक विचाराचे तुम्ही सोसायटीमध्ये राहतात, एका गावामध्ये राहता किंवा एका शहरामध्ये राहता किंवा तुम्ही परदेशात आहात. परदेशात तर न्यूक्लिअर फॅमिली आहेच आहे. मग तिथं काय करायचं, एकत्र बनवायचं, एकत्र राहायचं. मग अधूनमधून एकत्र भेटायचे, एकत्र भेटावं, एकत्र जेवण करावं, वनभोजन केल्यासारखं जेवण करावं. मग हे लहान मुलं एकोणिकाला भेटतात. मग त्यांच्यामध्ये एक भावनिक संबंध निर्माण होतो, बहीण भावाचे संबंध निर्माण होतात. जरी आपल्याकडे एक मूल किंवा दोन असेल, परंतु असे जर 10-15 जर तुम्ही मित्र भेटला आणि एकत्र ठरवायचं, आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून एकत्र यायचं किंवा अधूनमधून कोणतेही फंक्शन असेल की एकत्र जमायचे आणि एक दिवस एकत्र घालवायचा. मग हे लहान मुलं एकत्र खेळतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा बहीण भावाचं नातं तयार होतं, एक संबंध तयार होतो. हे माझा विचार आहे की एकत्र कुटुंब पद्धतीला हे पर्याय म्हणून नाविलाजाने हे करावं लागेल. याच्यावरती अवश्य विचार करावा. आता ही किशोर अवस्थेच्या मुलांवरती कसे परिणाम होतात हे आपण पाहिलं. आता पुढचा भाग म्हणजे मूल ज्यावेळेस तरुण होतं, तरुणावस्था येते किंवा युवावस्था म्हणतो आपण त्याला, येते. म्हणजे 12 ते 18 वर्ष वयाच्या मुलावरती कशा प्रकारे संस्कार होतात. आणखीन एक मी सांगतो की हा तो 6 ते 12 वर्षाचा जो काळ आहे फार महत्त्वाचा आहे. जन्मल्यानंतर 6 वर्षापर्यंत लहान मुलाला एवढं समजत नाही, तो फक्त ऑब्झर्व करत राहतो. 6 ते 12 वर्षामध्ये जे संस्कार होतात ते पक्के होतात. 6 ते 12 वर्षामध्ये जे लहान मुलं शिकतात आणि जे प्रकारे संस्कार होतात ते पक्के होतात आणि तेच पुढे 12 वर्षानंतर जे 18 वर्षापर्यंत आपण जो पाहू ते घट्ट होतात. ह्याचा जन्म, ह्या संस्काराचा जन्म हे 6 ते 12 वर्षाच्या काळामध्ये झाला असं जर मानलं आपण, तर घट्ट होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी ते संस्कार 12 ते 18 वय फार चांगलं आहे. म्हणून 6 ते 12 वर्षाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे लहान मुलावरती संस्कार करावेत. मुलांना चांगल्या प्रकारे वळण लावावं. लहान मुलांना परिस्थितीला तोंड देण्याची एक प्रकारची ताकद निर्माण करावी. अपमान सहन करण्याची ताकद निर्माण करावी. फेल्युअर ठीक आहे, फेल्युअर झालं तरी झालं, ते सहन करण्याची ताकद शिकवावी. अशा प्रकारचं वळण लहान मुलावरती लावावं. आता पुढच्या सत्रामध्ये आपण 12 ते 18 वर्षाच्या मुलावरती कशा प्रकारे संस्कार होतात ते आपण पाहू. आजचं प्रवचन येथेच थांबवतो. ओम शांती शांती शांती.